Okay, guys, today we are going to cover, first of all, we cover the functions. Okay, basically, there are arrow function and normal function. Both we cover today. And after the function, we move ahead with control flow. Inside control flow, we are going to cover if else, nested if else, or else if, and same as well as switch. After this, we are focusing on iterations. In iterations, we are going to cover while loop, do while loop, for in, for off. This is the today's plan. Let's see. Okay. Already yesterday we done with objects. I hope everyone practiced your okay. There is a problem, right? Conversion array to object. Anyone solved this problem statement? Convert array to object. कोणी केले का? Yeah, Siddhi has done. Let me check. This is working totally fine. Yes, guys, this is working totally fine. Siddhi, accuracy. Okay, accurate, correct. Array to object. Split the method use केले. Any another method or any another logic? Anyone have done? If not done, take this reference. Okay, I hope बाकीचं नाही केलं असतील. Let's start with next content. Next content is function. 03 function.js. In function, we are learn normal functions and arrow function. First of all, understand what is function. Function is basically used to avoid the repetition. Function is used to avoid the repetition of code. आता काय करतो? आता मला ऍडिशन करायचं समजा. पहिला सिंटॅक्स बघूया फंक्शनचे पॅरेंथेसिस यूज करतात ऑलवेज फंक्शन इथं फंक्शनच्या समोर फंक्शन कीवर्ड यूज करतो फंक्शन क्रिएट करण्यासाठी आणि इथं नाव लिहितो ऍड. फर्स्ट काय करू प्रिंट करून बघूया हॅलो वर्ल्ड वर समथिंग. रन कसं करायचं? This is third file, right? Let me do node 03 function.js. रन करतो रन होत नाहीये काय आउटपुट येत नाही का आउटपुट येत नाही बिकॉज फक्त मी फंक्शन डिक्लेअर केलंय. फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे फंक्शन कीवर्ड यूज करा आणि ऍड दिस इज द फंक्शन नेम parenthesis for function always parenthesis will be there. Okay, then curly braces inside that object logic print सगळं असतं. तर ह्याच्यामध्ये जे पण आउटपुटला तर मी याला कन्सोल लॉग तर केलंय ह्याच्यामध्ये पण कंटेंट हे फंक्शनला अंटिल अनलेस तुम्ही कॉल नाही करत तोपर्यंत प्रिंट नाही होत. दॅट इज द पॉईंट.
एकदा कॉल करा, असे कॉल करावं लागेल. मग तो कसं लाईन बाय लाईन तो फोर्थ लाईनला येतो. पहिला फंक्शन रीड करतो, फंक्शन मध्ये काय कंटेंट आहे, लॉजिक वगैरे चेक करतो. तुम्हाला फक्त हेल्लो वर्ड प्रिंट करायचे. मग फिफ्थ सेव्हन्थ लाईनला काय होतो, तो सेव्हन्थ लाईनला एक्झिक्यूट करून देतो. आता रन करतो, आता बघा हेल्लो वर्ड आला. दिस इज बेसिकली फंक्शन. फंक्शन मध्ये टाइप्स असतात. विथ आर्ग्युमेंट्स, विदाउट रिटर्न, विथ आर्ग्युमेंट्स, विथ रिटर्न, विदाउट आर्ग्युमेंट्स, विदाउट रिटर्न. अजून एक आहे विदाउट आर्ग्युमेंट, विथ रिटर्न. फर्स्ट मेथड बघू. फर्स्ट मेथड काय आहे, विथ आर्ग्युमेंट आणि विथआउट रिटर्न. आर्ग्युमेंट म्हणजे काय, बेसिकली आता एखाद्या फंक्शन मध्ये तुम्ही एखादा व्हेरिएबल पास करता दुसऱ्या फंक्शन कॉल करताना, दॅट इज नोन एज आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट म्हणजे काय असतो, आता ऍडिशन आहे. मग इथे मी काय करतो, ए कॉमा बी. मग इथून मी व्हॅल्यू जर पास करत असेल तर 7 आणि 10. हा दोन नंबर जर इथं रेफरन्स म्हणून चाललात आणि हे आर्ग्युमेंट आहे, इथून मी पास करतो व्हॅल्यू इथे आणि ते एक्झिक्यूट होतात ते बेसिकली. इथं काय होतात, ऍडिशन आहे ना, रिटर्न ए प्लस बी. ते ऑपरेशन जे होणार आहे इथं ऑपरेशन होत आहे. ह्यालाच आर्ग्युमेंट म्हणायचं. आता फर्स्ट समजू विथ आर्ग्युमेंट आणि विथआउट रिटर्न. आता विथ आर्ग्युमेंट म्हणजे तुम्ही पास करतात आर्ग्युमेंट इथून, पण ते काही रिटर्न नाही करत, तो तिथंच काय करतो, आउटपुट देते, रिटर्न वगैरे काही नाही करत. ए प्लस बी म्हणजे मला सिम्पली एवढंच कॉल करावं लागेल. काही आपल्याला कन्सोल लॉग प्रिंट करायची काही गरज नाही. फक्त मी आर्ग्युमेंट पास करतो, तो विथआउट रिटर्न ना तो घेते आणि कन्सोलला आउटपुटला मला रिझल्ट देतो. 118 आन्सर आलं. ही झालं विथ आर्ग्युमेंट विथआउट रिटर्न, ही एक्झाम्पल. आय होप हे समजलं असेल. विथ आर्ग्युमेंट विथआउट रिटर्न म्हणजे इथं रिटर्न काही नाही करतंय, पण आर्ग्युमेंट पास व्हायले, इथून पास इथं व्हायले. जेव्हा फंक्शनला कॉल करतो, ही 40 ए मध्ये सेट होतो, 78 बी मध्ये सेट होतो आणि ए प्लस बी ला ऍडिशन होऊन आउटपुट भेटतोय. विथआउट रिटर्न त्याच्यामध्ये होतोय. फर्स्ट ही मिनिंग, ही फर्स्ट वाला फंक्शन. आता सेकंड बघू. सेकंड काय म्हणते, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न म्हणजे आता सेम फंक्शन लिहूया आपण. आता इथे काय करतो, सबट्रॅक्शन लिहितो. फंक्शन सबट्रॅक्शन ए कॉमा बी. आता काय म्हणले, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न. विथ रिटर्न म्हणजे रिटर्न करूया. आता याच्यामध्ये काही प्रिंट नाही करत, इथं रिटर्न करतोय, रिझल्ट तुम्हाला देतोय. तुम्ही रिझल्टला प्रिंट करताय काय करते ते बघा, असं मिनिंग होतंय. आता सिम्पली काय करतो, सबला कॉल करतो. आता बघा सेकंड मी फक्त कॉल केले, पण याच्यामध्ये रिटर्न व्हॅल्यू भेटायलाय, पण याला मी प्रिंट नाही केले. जेव्हा मी आउटपुट चेक करतो ना, बघा आउटपुट काहीच नाही मिळालं मला. का, कसं काय काय नाही मिळालं हे बघा. रन बघूया कसं टॅली करू एकदा. सब 8845 सब फंक्शन कुठं आहे? इथं फर्स्ट फंक्शन आहे, त्यामध्ये येतो. आणि 88 सेट होतो ए मध्ये, 45 सेट होतो बी मध्ये. मग रिटर्न काय करायला, इथं काय असं ऑपरेशन होईना कन्सोल डॉट लॉग. तो सिम्पली रिटर्न काय करायला, ए मायनस बी. म्हणजे 88 मधनं 45 गेलं तर 33 येतं बेसिकली. मग तो रिटर्न हा फंक्शन मध्ये व्हॅल्यू ठेवून घेतला. मग अनटिल अनलेस आम्ही ह्याला प्रिंट नाही करत ना, तो व्हॅल्यू प्रिंट नाही होणार. मग तुम्हाला काय करावं लागेल, कन्सोल डॉट लॉग.
आता चेक करा. ही झालं 43, सॉरी नॉट 33, इट इज 43. आता परफेक्ट आलं. विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न. आर्ग्युमेंट पण पास करतो आणि तो फंक्शन व्हॅल्यू पण आन्सर रिटर्न करतोय. बेसिकली त्यामध्येच ऑपरेशन करून तिथंच प्रिंट करत नाही. इथं बघा सिंपल आपण कॉल केलं होतं तो डायरेक्टली आलं होतं. ही झाला विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न. आता आता थर्ड आहे विदाउट आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न. जे एखादे फंक्शन लिहितो. ग्रीटिंग. ग्रीटिंगचं फंक्शन लिहितो. त्याच्यामध्ये कन्सोल डॉट लॉग करतो विदाउट रिटर्न आहे ना, मग डायरेक्ट इथं ऑपरेशन काहीतरी लिहू ग्रीटिंग मध्ये. वेलकम टू जावास्क्रिप्ट. विदाउट आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न म्हणजे सिम्पली ह्याला काय आर्ग्युमेंट पास करत नाही. मग ह्याला फक्त कॉल करतो. हे बघा कॉल केलंय. आता काय होतंय बघा, विदाउट आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न सिम्पली मी कॉल करून देतो आणि तिथलं तिथलं वेलकम टू जावास्क्रिप्ट झाला तो. इथं लाईनला कॉल करतो तो कुठे इथं आहे, मग आतलं कंटेंट रिटर्न काही करत नाही, फक्त इथंच एक्झिक्युशन होतो, मग तो एक्झिक्युशन होऊन जाईल. ह्याला म्हणायचं विदाउट आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न. फंक्शनचे टाईप. लास्ट आहे विदाउट आर्ग्युमेंट विथ रिटर्न. म्हणजे ह्याचं मिनिंग काय होतो. फंक्शन गेट नेम. एक फंक्शन आहे गेट नेम रिटर्न देतो आणि त्यामध्ये मी रिटर्न करतो. ठीक आहे रिटर्न करतोय आणि आता हा रिटर्न मला प्रिंट करायचा. कन्सोल डॉट लॉग गेट नेम. मी हे गोष्टीला काय करतो, काही आर्ग्युमेंट पास नाही करत, सिम्पल विथ रिटर्न आहे तो. तोच फंक्शन मला काहीतरी काहीतरी आउटपुट देतोय, मी काहीच आर्ग्युमेंट ना पास करत नाही. सिम्पल प्रॉप्स. इन इन रिॲक्ट वी कॅन से प्रॉप्स प्रॉपर्टीज. ती बघा आता एसपी आला रिटर्न केला. त्याला म्हणायचं विदाउट आर्ग्युमेंट. जे काही न आर्ग्युमेंट सेंड करता फंक्शन स्वतः काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतो. त्याला विथ आर्ग्युमेंट विदाउट आर्ग्युमेंट विथ रिटर्न फंक्शन म्हणतात. चारही फंक्शन कळालं का. येस गाईज फंक्शन कळाले. कोड चार्टला दिले मी. ओके सी दिस इज व्हॉट अबाउट अदर्स. हे अटेंडन्स शेअर करतो, अटेंडन्स पण मार्क करा. अटेंडन्स शेअर केलंय. परत कोणी विचारलं तर कमिट आउट करून द्या, ते भरतील परत जॉईन झालेले. ठीक आहे नंतर. टेक 2 minutes, mark attendance. Once mark the attendance, please mention in chat. Done. हे पुढे जात आहे. ओके. ओके गाईज फाईन. आता फर्स्ट फंक्शन टाईप बघितलो, आता सेकंड फंक्शन टाईप बघू. ॲरो फंक्शन त्याला म्हणायचे. ॲरो फंक्शन. ॲरो फंक्शनचं डेफिनेशन आहे सिम्पल वे टू डिफाईन राईट फंक्शन. सिम्पल वे टू राईट फंक्शन. डेफिनेशन सिम्पल. म्हणजे हे अंडरस्टँडिंग करून घेऊ काय. आता एखादं फंक्शन डिक्लेअर करूया. फंक्शन हॅलो नावाचं एक फंक्शन आहे.
तो रिटर्न करतोय हॅलो वर्ल्ड. सेम हा फंक्शनला एरो फंक्शन मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहितात बघा. एरो फंक्शन मध्ये हे एरोचं सिम्बॉल आहे. एरो फंक्शन कधी म्हणायचं जर असं स्ट्रक्चर मध्ये फंक्शन दिसलं ना त्याला एरो फंक्शन म्हणतात बेसिकली. मग आपल्याला काय रिटर्न करायचे आहे. रिटर्न काय करायचं हॅलो वर्ल्ड रिटर्न करायचं. आणि फंक्शनचं नाव काय हॅलो आहे. एक काम करू एखाद्या व्हेरिएबल मध्ये देऊया मग व्हेरिएबलचं नाव देऊ हॅलो. आता फर्स्ट हे कमिट आउट करतो. फर्स्ट काय करतो हॅलोला प्रिंट करतो म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स बघा काय आहे. त्याला प्रिंट करावं लागेल कारण विदाउट आर्ग्युमेंट विथ रिटर्न आहे ना. आता काय रिटर्न होते एकदा बघू. हे बघा हॅलो वर्ड प्रिंट झाला ही तर माहिती होतं सगळ्यांना. पण एरो फंक्शन सेम वर्क करते का नाही एकदा चेक करूया. एरो फंक्शन मी एरो फंक्शनला रिमूव्ह करतो. आता एरो फंक्शनला काय केलं कसं डिफाईन केलं एकदम सिम्पल डिफाईन केलं. एरो एवढं फिक्स्ड आहे याला एरो फंक्शन म्हणायचं. एका व्हेरिएबल मध्ये ठेवलं व्हेरिएबल मध्ये फंक्शनचं नाव आणि हॅलो वर्ड तो रिटर्न करतोय. आता फक्त एक्झिक्यूट करून बघू काय होतंय. कन्सोल डॉट लॉग हॅलोला कॉल करावा लागेल फक्त डिफाईन करून सोडलं तर एक्झिक्यूट थोडे नव्हते. हे बघा हॅलो वर्ड आलं. फक्त दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे याच्यामध्ये नॉर्मल फंक्शन कसं आपण जे बेसिक पासून लर्निंग करत आले तसं डिफाईन करतात. हा सिम्पल वे मध्ये जर फंक्शन डिक्लेअर करायचे असतील मग असे तुम्ही डिफाईन करू शकता. याला एरो फंक्शन म्हणतात बेसिकली. अजून एक एक्झाम्पल बघू विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्नचं बघू. हे फंक्शन लिहितो ऍड ए कॉमा बी आणि रिटर्न ए प्लस बी. कन्सोल डॉट लॉग ऍड 2065. फर्स्ट ऑफ ऑल काय होते बघूया आउटपुट. ऑलरेडी ऍडचं फंक्शन ऑलरेडी असतील नाही नाही ऍडचं फंक्शन कमिट आउट केलं. आणि ही काय आलं 85 ही ऑलरेडी तुम्हाला लिहिता येते असं. एरो फंक्शन मध्ये हा फंक्शन एरो मध्ये कसं लिहित असेल ते बघूया. ऑब्विसली कॉन्स्टंट ऍड लिहिली असते कारण ऍडचं ऍज इट इज आउटपुट येतो. सॉरी नेम ऍज इट इज असतो ऍडचा. मग इथे ऍड फंक्शन नाव गेलो एरो फंक्शन साठी एरो फंक्शनला कॉल करतो असे. हे झालं एरो फंक्शन सिंपल. आता काय करतो रिटर्न ए प्लस बी. ह्याच्यामध्ये मी काय लिहितो ए कॉमा बी आणि याला कॉल करण्यासाठी कसं करावं लागेल सेम कन्सोल डॉट लॉग ऍड 65,24. सिंपल. आता रन करून बघा काय म्हणते ऍड इज ऑलरेडी डिफाईन. ऍड कुठे डिफाईन केलंय इथं ऑलरेडी डिफाईन केलंय म्हणून तो एरर दाखवला. पण एरर ऍक्च्युअली बेसिकली नाही दाखवत. ऑलरेडी व्हेरिएबल्स माहिती आहे तुम्हाला कॉन्स्टंट एकदाच डिक्लेअर करू शकतो दुसऱ्या वेळा करायला तर तो एरर देईल. हे बघा आन्सर सेम आला ऍडिशनचा. दिस इज एरो फंक्शन दॅट्स इट. एरोचं सिम्बॉल त्यामध्ये दिसत असेल तर तो एरो फंक्शन. नॉर्मल फंक्शन बेसिकली नॉर्मल फंक्शन कीवर्ड यूज करून करतो. कळालं एरो फंक्शन आणि नॉर्मल फंक्शन मधला डिफरन्स. कळाला का रिपीट करू चॅट मध्ये सांगा.
ओके. ओके गाईज, फाईन. कळालं असेल तर नाव आपल्या इथं फंक्शन संपतोय. अरे, ऑब्जेक्ट, फंक्शन तिन्ही कव्हर केले. एकदम डेप्थ मध्ये पण गेलो, इनबिल्ड मेथड्स वगैरे बघितले. आता संपतोय 0 to बेसिक्स. आता नेक्स्ट हेडिंग लिहून घ्या, कंट्रोल फ्लो. अजून एक फाईल बनवतो, अजून एक फोल्डर बनवतो कंट्रोल फ्लो नावाने. कंट्रोल फ्लो, याला 03 कंट्रोल फ्लो. आणि हा कंट्रोल फ्लो मध्ये एखादा फाईल क्रिएट कर. फाईल नेम टू if else .js. कंट्रोल फ्लो म्हणजे काय? कंडिशन वाईज कंट्रोल होत आहे. कंट्रोल फ्लो म्हणजे कंडिशन वर आउटपुट डिपेंड असतंय. ह्याच्यामध्ये म्हणजे कसं, इफ एल्स मध्ये जर इफ कंडिशन करेक्ट असेल तर एक प्रिंट हो, जर कंडिशन फॉल्स असेल तर दुसरा प्रिंट हो. अशा टाइप मध्ये असतात. पहिला फर्स्ट ऑफ ऑल सिंटॅक्स बघून घ्या इफ एल्स कसं आहे. हेडिंग लिहून घ्या, इफ एल्स, इफ अँड एल्स. ह्याच्यामध्ये काय काय बघणार आहे? इफ एल्स, नेस्टेड इफ, एल्स इफ आणि स्विच केस. एवढं कंटेंट बघायचं. आता फर्स्ट ऑफ ऑल इफ इफ स्टेटमेंट बघू, इफ एल्स स्टेटमेंट कसं असते. आता सिंटॅक्स बघायचं असेल ना, इफ कंडिशन कंडिशन ट्रू जर असेल तर ह्याच्यामध्ये येतो, म्हणजे ह्याच्यातला आउटपुट प्रिंट होतो. जर कंडिशन फॉल्स असेल, एल्स प्रिंट करतो. ही सिंटॅक्स आहे. जर कंडिशन ट्रू असेल, दिलेलं कंडिशन, मग हे ह्याच्यामधलं प्रिंट करतो. जर कंडिशन फॉल्स असेल, मग ह्याच्यामधलं प्रिंट करतो. ही सिंटॅक्स आहे. एखादं एक्झाम्पल बघू. इफ 8 इज ग्रेटर देन 3, console.log 8 is greater than 3 असं आउटपुट दाखवा. एल्स जर नसेल, console.log 8 is not greater than 3. एकदम सिंपल आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 8 ग्रेटर दॅन 3 आहेच. मग जर हा कंडिशन ट्रू असेल तर मग आपण पॅरेंथेसिस मध्ये, सॉरी, कर्ली ब्रेसेस मध्ये एंटर करतो, हा प्रिंट करून देतोय. मग एकदा प्रिंट झालं, मग तो समोर चेक करत नाही. समोर किती पण असू द्या, 10 इफ एल्स असू द्या, तरी तो चेक करत आहे. एकदा ट्रू मिळाला त्याला किंवा फॉल्स मिळाला, तो लगेच एक्झिक्यूट बाहेर करतो इफ एल्स स्टेटमेंटचं. आउटसाइडचे कोड रन करायला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. तर कन्फर्म करण्यासाठी आपण करूया. फर्स्ट फाईलला येऊ, सीडी, तिथं बॅक येतो. फोल्डर स्ट्रक्चर येण्यासाठी कसं करतात बघा. सीडी फोल्डरला यायचं असेल तर कंट्रोल फ्लो, मग मी फोल्डरला आलो. आता फाईल रन करायची. फाईल रन करण्यासाठी नोड आणि फाईलचं नाव ifelse.js. हे बघा काय आलं. फर्स्ट इथं आलं 8 इज ग्रेटर दॅन 3 आहे बघा, ट्रू आहे. ट्रू असेल तर एंट्री करतो फर्स्ट कॉल मध्ये, फर्स्ट कर्ली ब्रेसेस मध्ये. मग हा प्रिंट करतो. हे बघा 8 इज ग्रेटर दॅन प्रिंट केलं. ही प्रिंट झाला झाला ही पुढचं चेक करायला जात नाही बरं का. एखादा ट्रू फॉल्स जर भेटला इफ एल्स मधला, मग समोरचं चेक करत नाही तो. डायरेक्ट आउटला येतो आणि नेक्स्ट लाईन, 17व्या लाईनचं कोड एक्झिक्यूट करून देईल. जर हा फॉल्स असेल,
तर हा फॉल्स असेल ना, बघ काय होतं आता, 8 तर ग्रेटर दॅन 11 नाहीये. मग काय होते बघा, 8 इज नॉट ग्रेटर दॅन 3. नॉट 3, नाव दिस टाइम 11. मग एवढं समजायचं की फॉल ट्रू असेल तर इफ वर्क होतो, फॉल्स असेल तर एल्स वर्क होतो. अजून एक एक्झाम्पल बघायचं इव्हन आणि ऑडचं. इव्हन अँड ऑड नंबर. इव्हन नंबर ऑलरेडी माहिती आहे, डिव्हिजिबल बाय टू, रिमाइंडर बी मस्ट बी 0, तो इव्हन नंबर असतो. ऑड डिव्हिजिबल बाय टू बट रिमाइंडर 0 नसेल तर तो ऑड नंबर आहे. मग काय करू, इफ नंबर मॉड्युलस ऑफ टू, मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर घ्यायचं, ते मॉड्युलस ऑफ टू इक्वल्स टू 0, मग तेव्हा सांगा कन्सोल मध्ये कन्सोल डॉट लॉग इव्हन नंबर. एल्स जर तो एक तर इव्हन असतो, एक तर ऑड असतो, मग म्हणून मी इथं लॉजिक लायला जात नाही, तर सिम्पली देतो ऑड नंबर. जर इव्हन नसेल ना, डायरेक्टली ऑड ऑड नंबर आहे म्हणून सांगा. आता एखादी व्हेरिएबल डिक्लेअर करू, कॉन्स्टंट नंबर. आता मी काय करतो, 9 देतो. 9 ऑब्विसली ऑड नंबर आहे. आता आउटपुट चेक करूया ऑड येते का नाही. हे बघा ऑड नंबर आला 9. आता 10 देतो. 10 दिल्यावर काय होतंय, हे बघा 10 दिलं की इव्हन नंबर आला. 100 कोणताही नंबर द्या, इव्हन असेल तर इव्हन सांगतो, ऑड असेल तर ऑड सांगतो. हे बघा इव्हन नंबर. इफ एल्सचा फर्स्ट स्टेप कळाला असेल, आता सेकंड स्टेपला जाऊ. इफ एल्सचं सिंपल आहे. इफ जर कंडिशन ट्रू असेल तर इफ मध्ये एक्झिक्यूट होतो, एल्स जर एक्झिक्यूट ट्रू नसेल तर कंडिशन मग फॉल्स मध्ये जातो. ही कोड मी काय करतो, कॉपी पेस्ट करून चॅट मध्ये देऊन देतो. तुम्ही पण सोबत साईड बाय साईड प्रॅक्टिस करा. बघा त्यामध्ये काय आउटपुट येते, काय एरर येते. तर एरर आलं तर सांगा, कळवा लगेच. पण ते बघू. आता मी काय सांगितलं होतं, नेक्स्ट कंटेंट नेस्टेड इफ. नेस्टेड इफ काय असतो, आता इफ मध्ये इफ एल्स जर लिहिलं तर नेस्टेड म्हणायचं. तसं इफ कंडिशन, परत ह्याच्यामध्ये इफ, आणि इफ एल्स ह्याच्यामध्ये, ह्याला म्हणायचे नेस्टेड. इफ मध्ये इफ एल्स जर असेल ना, त्याला नेस्टेड लूप म्हणतात. एक कुठे युज होत आहे, हे युज होते बेसिकली. पण लक्षात ठेवा, नेस्टेड इफ कोणी जर सांगितले तर लिहायला, जर आलेलं कोड आलेलं बघितलं असेल तुम्ही नेस्टेडचं, दिस टाईप मध्ये नेस्टेड लूप असतो. सेम नेस्टेड झाला असेल तर आता आपण मूव ऑन करू. एल्स इफ. एल्स इफ काय असतं माहितीये, आता मला एक एजचे डिफरन्शिएशन सांगायचे, चाइल्ड आहे का, स्टुडंट आहे का, यंग आहे का, अडल्ट आहे का, मग अजून ओल्ड आहे का, तसं सांगायचे ती एज वाईज. बरं का, मग त्याचा किती, आता असं बघायला गेलं तर किती कॅरेक्टर फॉर्म होतात. एक चाइल्ड, ओके, एक स्टुडंट, एक यंग, ओके, एक अडल्ट, आणि तिसरा लास्ट वन, फिफ्थ वन ओल्ड मॅन. असे 5 कॅरेक्टर होतात. मग 5 कॅरेक्टरला चेक करण्यासाठी कोणता याच्यामध्ये फिट फिट होत आहे, मग आपल्याला एलसीफ यूज करावं लागेल. म्हणजे 5 कंडिशन चेक करावं लागेल, ज्याच्यामध्ये फिट होतो तो आउटपुटला दिसायला पाहिजे. फर्स्ट काय करू, डिफाईन करून ठेवू, 0 to 10 जर असेल तो चाइल्ड असतंय. 11 to 38 यंग. 39 to 60 मिडल एज. We can say middle age or adult.
61 to 100 एज मध्ये असेल तर ओल्ड एज. आपल्याला असं डिफरन्शिएट करायचे. जर युजरनी एवढं एंटर केलं तर चाइल्ड म्हणून सांगायला पाहिजे, असं एवढं मध्ये असेल तर यंग म्हणून सांगायला पाहिजे. हे अचीव करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला एलसीफ यूज करावं लागेल. कसे? फर्स्ट सांगा, इफ एज ग्रेटर देन इक्वल्स टू 0 अँड, इथं अँड ऑपरेटर यूज करा. कारण दोन कंडिशन आहेत ना, टेनच्या आत आणि 0च्या समोर असेल तर तो चाइल्ड आहे. मग टेनच्या आत तर ही कंडिशन लिहिले. आता अजून एक कंडिशन ट्रू व्हायला पाहिजे ना. सॉरी, 0च्या ग्रेटर देन लिहिलं जातं. आता टेनच्या आतचं कंडिशन पण लिहावं लागेल. दोन्ही जेव्हा ट्रू असतं तेव्हा तो चाइल्ड असणार. मग त्याच्यासाठी दोन्ही ट्रू हे त्याच्यासाठी अँड गेट यूज करतात. अँड म्हणजे डबल अँड, हे आयडिया असेल. डबल एज केलं तरी काय होतो? अँड गेट. ही पण कंडिशन ट्रू आणि समोर जे लिहिलेलं कंडिशन पण ट्रू. मग तो आतमधला कंटेंट प्रिंट करून देतो. मग ह्याच्यामध्ये काय सांगतो? एज इज लेस देन इक्वल्स टू 0 जर असेल, मग तो कन्सोल डॉट लॉग चिल्ड्रन, तो चिल्ड्रन राहील, चिल्ड्रनच्या कॅटेगरीमध्ये येतो. दॅट्स इट. आता सेम सेम काय करतो? एल्सिफ. एल्सिफ इथे यूज होतंय दुसऱ्या कंडिशन साठी. एज ग्रेटर देन इक्वल्स टू 11 आणि एज लेस देन इक्वल्स टू 38 जर असेल, याच्यामध्ये सांगतो कन्सोल डॉट लॉग यंग, यंग पर्सन. परत एल्स इफ एज ग्रेटर देन इक्वल टू 39, 39 किंवा 39 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी. मग तो काय असतो? कन्सोल डॉट लॉग मिडल एजचा मिडल एज पर्सन. जर 100च्या वर असेल ना, मग कन्सोल डॉट लॉग सुपर हिरो. एवढं 100 वर्षाच्या समोर जे असतील ना, ते ऑब्विसली सुपर हिरोच म्हणावं लागेल त्यांना. कारण 100 वर्ष जगणं म्हणजे काय सोपं नाही. ठीक आहे. आता सिम्पली काय करूया? मी काय करतो, एज ठरवतो फर्स्ट. एज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट एज देतो फर्स्ट. 9 देतो बरं का. 9 दिल्यावर काय येते बघू फर्स्ट. नंतर ना टॅली करू कोड. काहीतरी एरर झाला. रिॲक्ट मॉडेल कसं? रिॲक्ट मॉडेल काय संबंध येतो याचा? CLS नोड हायफन वी नोड तर आहे. येस, नोड इफ एल्स डॉट जीएस. रिॲक्ट मॉडेल ही कशाला आलाय इथं रिॲक्ट? चिल्ड्रन आला. चिल्ड्रन कसं प्रिंट झाले ते बघू. एज 9 आहे, इथं आलं. फर्स्ट काय कंडिशन चेक करतो? 0 पेक्षा मोठा आहे का? हो आहे, मग फर्स्ट ट्रू झालं. आता सेकंडला येतो अँड आहे. जर दोन्ही ट्रू जेव्हा होतो तेव्हाच ह्याच्यामध्ये येतो अँड मुळे, हे डबल अँड मुळे. आणि सेकंड मध्ये येतो एज इज लेस देन 10, आहे लेस देन 10, म्हणजे हा दोन्ही ट्रू होतो. मग हा आउटपुट देतो. मग पुढे चेक करायला जात नाही तो. एखादं करेक्ट आन्सर भेटलं त्याला, मग तो पुढे जातच नाही. आता मी एज काय करतो? ग्रेटर देन 10 करतोय. आता काय होतंय बघा, इथं येतो फर्स्ट. फर्स्ट येऊन 0 ग्रेटर देन आहे का? हो आहे. मग इकडे येतो, इथे चेक करतो, इथं आहे का? नाहीये. 15 इज लेस देन 10, नाहीये. मग हे फॉल्स झालं. फॉल्स झालं की आत जात नाहीये. जेव्हा ट्रू असतो तेव्हाच फर्स्ट कर्ली ब्रेस मध्ये घेत जाता येतो. मग सेकंडला येतो, सेकंड चेक करतो. एज ग्रेटर देन 15, 11 आहे का? हो, ग्रेटर देन 11 तर आहे.
मग अजून एक कंडिशन दिली आहे, अजून एक कंडिशन चेक करतो, ही कंडिशन पण ट्रू होते, मग दोन्ही ट्रू झालं, ट्रू 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 अँड गेट ट्रू होतंय, मग हा प्रिंट होऊन जाते सेकंड मध्ये. सेकंड चेक करा, यंग पर्सन. आला आउटपुट, ही झालं L6. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? तुम्ही अजून एक साठी लिहा. समोर मी कॉपी पेस्ट करून देतो. समोरच अजून एक मी मिस केले ना, 61 to 100. मग त्याच्यासाठी पण लिहून घ्या तुम्ही कोड. इथं पण देतो चॅट मध्ये, चॅट मधनं कोड पिक करा. कळाले का? इफ एल्स, एल्स इफ, नेस्टेड इफ. इफ येस, चॅट चॅट मध्ये सांगा येस. ओके, गुड पल्लवी. व्हॉट अबाउट अदर्स? ओके तनुजा, फाईन. ओके, ह्याच्यामध्ये मी एक दोन एक्झाम्पल देऊ दे. डू वोटिंग मेकॅनिझम. वोटिंगचे मशीन बनवा. एज जर ग्रेटर दॅन 18 असेल, इज इलिजिबल टू वोट. ओके, जर नसेल तर नाही म्हणून सांगायला पाहिजे. फर्स्ट ते बनवा. सेकंड टास्क, मॅक्सिमम नंबर फाइंड करा. हा तिन्ही मधला मॅक्सिमम नंबर फाइंड करा. ही दोन टास्क राहील. इफ एल्स वर उद्यासाठी. ओके, कालचा टास्क कोणी नाही केले, फक्त सिद्धीने केले होते. परफेक्ट अॅक्युरेसी टास्क केले त्यांनी. मग दुसरे जणांकडून एक्सपेक्टेशन आहे की हा दोन टास्क कम्प्लीट करून या उद्या येताना. पण आता आपण अजून एक कन्सेप्ट बघणार आहे, स्विच. इम्पॉर्टंट आहे, बेस्ट टॉपिक आहे स्विच. स्विच डॉट जेएस. स्विच बेसिकली यूज फॉर सेम. ओके, अल्टरनेट बी आहे. इफ एल्स ला अल्टरनेट, ह्याच्यामध्ये पण कंडिशन असतात. कंडिशन चेक होतंय, जर कंडिशन ट्रू असेल तर त्याच्या आतला कंटेंट ट्रू करतात. ह्याच्यात पण सेम इफ एल्स सारखं काम करतो, पण ह्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. सिंटॅक्स बघू फर्स्ट, स्विचचा फर्स्ट. सिंटॅक्स बघूया. स्विच नावाने एक्सप्रेशन असते, तर बेसिकली एक्सप्रेशन और ऑपरेटर. फर्स्ट केस. ओके, ही बघा असं ऍक्च्युली रूट असते त्याचं. फर्स्ट केस जर ट्रू असेल, मग फर्स्ट केस लिहूया असं, कोलन असतो, कन्सोल डॉट लॉग इफ फर्स्ट केस ट्रू. जर तुम्ही फर्स्ट केसला कॉल केलं तर तो हा प्रिंट करून देईल. आणि ह्याच्यानंतर ना ब्रेक करा लगेच. केस टू. जर तुम्ही केस टू लिहायचं काय, कन्सोल टू दुसरं लॉजिक असेल, इफ सेकंड केस इज ट्रू, मग तो सेकंड वर्क होईल. इथं फक्त ब्रेक लिहा. आणि जर दोन्ही कंडिशन जर तुम्ही नाही कॉल केले, मग डिफॉल्ट वन रन व्हायला पाहिजे. आणि डिफॉल्ट केस. आता काय होतंय, जर एक्सप्रेशन मध्ये जर तुम्हाला असं काहीतरी तुम्ही लॉजिक लिहितात, म्हणजे आज मंडे आहे, आता एक एक्झाम्पल घेऊ, ऍडिशन पाहिजे, सबट्रॅक्शन पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे, का डिव्हिजन पाहिजे. एखादं दोन व्हेरिएबल्स घेतोय, त्याला कॅल्क्युलेटर मध्ये कन्वर्ट करायचे मला, ठीक आहे. मग मी एक आर्ग्युमेंट पास करतो. जर मला ऍडिशन पाहिजे असेल, मी फक्त तिथं ऍडिशनचं ऑपरेटर पास करून देतो.
बरं का. मग इथं जर ऍडिशन मला पाहिजे असेल तर मी इथं ऍडिशन देतो. मग याच्यामध्ये येतो चेक करतोय फर्स्ट केस मध्ये ऍडिशन आहे का. जर ऍडिशन असेल तर ही वाला रन करून देतो. इथं नसेल मग नेक्स्ट कंडिशनला चेक करतो इथं ऍडिशन आहे का नाहीये. मग ह्याच्यामध्ये रन करतो. म्हणजे म्हणायची गोष्टी काय होतं, स्विच मध्ये एक्सप्रेशन तुम्ही देतात तो चेक करतो इथं. म्हणजे इथं एक्सप्रेशन जे दिलंय तो कुठं मॅच होतोय. केस वन ला अच्छा इथं मॅच झालाय. मग याच्यामधलं कंटेंट प्रिंट करतो आणि स्विच ब्रेक करतो. एकाचा आउटपुट मिळाला मग स्विच मधलं समोरचे केस चेक होत नाही. सेम सर इफ एल सारखा. जर तुम्ही असं दिलात केस टू, मग तो फर्स्ट केस येतोय, चेक करतोय केस वन, हा इथं वन आहे का चेक करतो, नाही इथं टू आहे. मग हा आत जात नाही, कन्सोल मध्ये जात नाही. सेकंड चेक करतो केस टू, हा बाबा केस टू आहे. मग हे प्रिंट करून देते. बघायचं का रन करून. नोड स्विच डॉट जेएस. ही बघा इफ सेकंड केस इज ट्रू आलं. मग हे ह्याला मॅच झालं म्हणून सेकंड ट्रू झालं. मग मी तर 10 देतोय ऑपरेशन. मग तो फर्स्ट काय करतो इथे येऊन चेक करतोय वन आहे का नाहीये, टू आहे का नाहीये. मग दोन्ही नाही असेल तर डिफॉल्ट वन रन होऊन जातो. इनव्हॅलिड इनपुट असे चेक करा. आय एम डिफॉल्ट. एखादं रिअल टाइम एक्झाम्पल बघूया. ही सिंटॅक्स होता असं. द रिअल टाइम एक्झाम्पल. जर युजरनी इनपुट 0 केला मग तेव्हा संडे म्हणून सांगायला पाहिजे. युजरनी वन केला मग तेव्हा मंडे म्हणून सांगायला पाहिजे. युजरनी जर टू केला इनपुट मग तेव्हा ट्युजडे म्हणून सांगायला पाहिजे. मला असं बनवायचे. हे कसं बनवू शकतो मी. चला आता फर्स्ट ऑफ ऑल स्विच केस लिहा. स्विच केस त्याच्यामध्ये ऑपरेटर असेल, एक्सप्रेशन असेल. मग आपल्याला कशावरनं ठरवायचंय, संडे म्हणजे संडे आहे का मंडे ट्युजडे, नंबर वरनं ठरवायचे. नंबर 0 1 2. म्हणजे केस झिरो, जर केस झिरो इनपुट येत असेल झिरोचं, कोलन द्या कन्सोल डॉट लॉग टुडे इज संडे दिसायला पाहिजे. आणि याच्यानंतर ना ब्रेक विसरायचं नाही बरं का. ब्रेक जर नाही दिलेत ना असं विदाउट ब्रेक न लागता कंटिन्यू समोरचे होत जाते. आणि वन असेल तर केस वन असेल तर मंडे ना. आता सेकंडला केस वन कन्सोल डॉट लॉग टुडे इज मंडे. याच्यानंतर ना परत ब्रेक लावायचं. आणि लास्ट केस टू, जर दोन इनपुटने युजरने दिला असतील मग तेव्हा कोलन द्या. फर्स्ट केसच्या समोर कोलन असतो. कन्सोल डॉट लॉग टुडे इज थर्सडे, नॉट थर्सडे ट्यूजडे, मंडे ट्यूजडे. ओके. आणि ब्रेक विसरायचं नाही ब्रेकला. आणि जर युजरनी काय दिला असं नाही, आउट ऑफ इनपुट दिला मग तेव्हा डिफॉल्ट वन सांगा. डिफॉल्ट कंपल्सरी लिहावं लागेल इथं बरं का. डिफॉल्ट लिहायचंच असते. कन्सोल डॉट लॉग इनव्हॅलिड इनपुट. इनव्हॅलिड जर 10 15 असेल तर ते इनव्हॅलिड म्हणून सांगायला पाहिजे. आता मी काय करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो युजर इनपुट. युजर काय एंटर करते त्याच्यावर ठरव. युजरने समजा फर्स्ट वन ठरवलंय, वन एंटर केले, मग तो युजर इनपुट इथं द्या. आता जर इथं वन आला मग इथं येऊन चेक करते केस वन आहे का नाहीये. मग हा प्रिंट करत नाही. हा केस इथेच लेफ्ट होतो. इथून सेकंडला चेक करतो केस वन आहे का, हो आहे. मग हा प्रिंट करतो आणि इथून बाहेर टाकतो स्विचच्या बाहेर. बघा आता कसं. हे बघा टुडे इज मंडे आलं. जर मी आता इथं टू देतो, टू कंडिशन लास्ट होते बघा.
टुडे ट्युजडे आला. जर मी आउट ऑफ रेंज देतो, आता मी 22 देतो किंवा 22, आता 22 तर कुठंच नाही, कंडिशन मॅच होणार नाही. बघा, इनव्हॅलिड इनपुट आला, जे तुम्ही एंटर करत आहात ते रॉंग आहे असं सांगतोय. ही आहे स्विच. इफ एल स्विच ऑलमोस्ट सेम कामासाठी यूज करतात. मग स्विच वर एक एक्झाम्पल लिहून घ्या. काय करायचं आहे, कॅल्क्युलेटर बनवायचे सिम्पल. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. म्हणजे तुम्हाला आयडिया देतो कसं लिहायचे असते सिम्पल. एक काम करा, स्विच केस लिहा. इथं काय करा, ऑपरेशन म्हणून द्या. इथं सिम्पल ऑपरेशन म्हणून. बरं, इथं ऑपरेशन म्हणून लिहिलात. मग केस, मग वन मध्ये कसं लिहिणार तुम्ही, केस असं घ्या, ऍड. जर केस ऍड जर असेल, म्हणजे एखादा आयडिया देतो कॅल्क्युलेटर कसं बनवतो तुम्ही. फक्त नंतर ना तुम्ही तुम्ही सेल्फ सॉल्व्ह करा कॅल्क्युलेटर कसं बनवता येते. फर्स्ट स्विच डिक्लेअर करा आणि इथं ऑपरेशन, जे ऑपरेशन पाहिजे ऍडिशन सबट्रॅक्शन ते, आणि केस वन मध्ये द्या. जर युजरने विचारला ऍड करायचं आहे, मग रिटर्न ए प्लस बी. ऍडिशन साठी. ह्याच्यानंतर ना ब्रेक, किंवा इथंच एक काम करा, कन्सोल डॉट लॉग करा. रिटर्न केलं तरी चालतंय. रिटर्न ते परत इथं ऍडिशनचं कॉल होऊन जाईल. जर रिटर्न करायचं नसेल तर सिम्पल काय करा, कन्सोल डॉट लॉग ए प्लस बी असं लिहा. काय अडचण नाही. मग त्यानंतर नाही तर ब्रेक करा. मग इथं काय करा, एखादी युजर इनपुट म्हणून घ्या किंवा कॉन्स्टंट ऑपरेशन घ्या. जेव्हा कॉल करायचं असते तेव्हा असं कॉल करून द्या, ऍड. ऍडिशन पाहिजे असेल तर ऍड करा, सबट्रॅक्शन पाहिजे असेल सबट्रॅक्शन करा. जे पाहिजे ते करून घ्या. आणि व्हेरिएबल पण तुम्ही पास करू शकतात. बघून घ्या कसं व्हेरिएबल पास करता येते, काय करता येते. ऍडिशन, सबट्रॅक्शन, जर इथं अननोन ऑपरेशन दिलं तर तो ऑपरेट व्हायला नको. नंबर ऑलरेडी डिसाईड करा. कसं नंबर डिसाईड करायचं असतंय, कॉन्स्ट इक्वल टू 10, कॉन्स्ट बी इक्वल टू 89. जर तुम्ही ऍडिशन कॉल केलं तर हे दोघांचे ऍडिशन होऊन आउटपुट मिळेल. जर सबट्रॅक्शन केलं दोघांचं सबट्रॅक्शन आउटपुट मिळेल. मल्टिप्लिकेशन दोघांचं मल्टिप्लिकेशन आउटपुट. असं कॅल्क्युलेटर बनवून दाखवा उद्या. कळालंय? कोणाला काही डाऊट? येस. If you have doubt, let me ask. Okay, Siddhi, okay, understand झालं असतील. Also, no doubt, fine. What about others? No, fine, Pallavi. Okay, sir. Yeah, guys, it's totally good. Looks cool. Course is going well. Okay, we are on track. बेसिकली स्पीच पर्यंत कम्प्लीट झालंय. आता लास्ट आता जे कंटेंट राहतात ना, ते कंटेंट काय काय आपलं इकडे डिस्कशन करू. इटरेशनचे कंटेंट आहेत आता. इटरेशनचे कंटेंट आहेत. इटरेशन मध्ये काय बघणार आहे, लूप्स. बेसिकली कोणते कोणते लूप, फॉर, व्हाईल, डू व्हाईल. हा तीन इटरेशन बघणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये लूप्स मध्ये. हे जर झाल्यानंतर ना समोरचं कंटेंट आहे डॉम, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. मग परत फ्रंट एंड चालू होते, रिअल फ्रंट एंड. आतापर्यंत बेसिक कव्हर केलं सगळे फ्रंट एंड. त्याच्यानंतर ना असिंक अवेट. असिंक अवेट नंतर ना इव्हेंट हँडलिंग, इव्हेंट लिस्नर. ओके, ऑन क्लिक हँडलिंग, इव्हेंट लिस्नर. त्यानंतर ना हायर ऑर्डर फंक्शन.
हायर ऑर्डर फंक्शन. असं प्लॅनिंग आहे. ऑलमोस्ट पुढच्या वीक मध्ये थर्सडे पर्यंत आपली जावास्क्रिप्ट ऑलमोस्ट कम्प्लीट होईल 90%. देन व्हॉट लेफ्ट? रिॲक्ट झालं तर तुम्ही परफेक्ट फुल्ली फ्रंट एंड झाले. ऑलरेडी तुम्ही कोर फ्रंट एंड आता आहेच. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे HTML CSS बूटस्ट्रॅप माहिती आहे. UI UX डिझायनर आणि कोर फ्रंट एंड झालं. तुम्ही आता जावास्क्रिप्ट पण ऑलमोस्ट हाफ कळालंय. रिॲक्ट एवढं झालं तर तुम्ही फ्रंट एंड कव्हर होईल. रिॲक्ट फ्रंट एंड कव्हर नंतर एक स्मॉल प्रोजेक्ट घेऊ कोणतं तर ते त्यानंतर बॅक एंडला स्टार्ट करू Node.js. त्यानंतर परत बघू जावा वगैरे टाइम भेटला तर जावा वगैरे घेऊया, जावा किंवा पायथन. Okay, guys, we close today's session here. We connect tomorrow, same time on 6:45. Okay. So, guys, we connect tomorrow.